आवाज ऐकत सगळ्यांना? नाट्य अभिनय काय असतो त्याबद्दल पुन्हा तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्यावेळी एखाद्या कैद्याला फाशी होते त्या फाशीच्या दुसऱ्या दिवशीचा वेळ ठरलेला असतो. 4:05 6:05 असा हा वेळ ठरलेला असतो. एक कैदी त्याची पण त्याला फाशी झालेली आणि फाशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फाशी आहे. त्याला अगोदर त्याची बायको, त्याची आई, त्यानंतर त्याचा मित्र आणि एक जेलर भेटायला येतात. जे छोटे मुलं यांनी न घाबरता ऐका, थोडेसे जे एकदम छोटे ते घाबरतील कदाचित. सुरू करतोय. एका कैद्याला झालेल्या फाशीच्या नंतर त्याचे जे मनोभाव आहे, त्याला जे वाटणार आहे, त्या वाटणाऱ्या मनोव्यथेचं वर्णन. उद्या सकाळी हा देह नसणार आहे. कोण 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 जेलर साहेब, नका देऊ मला, नाही जायचंय. मला नका देऊ, मला नाही जायचंय. मला मित्र भेटायला आलाय. हा मला माहितीये. बंड्या तू चला. अरे माझ्या जीवावर मी पैसे कमावू लागलो. त्याच्यावेळी हॉटेलवर मजा करणारा बंड्या तूच होता. आता मी फाशी जातोय. मला कोण वाचवणार नाही. मला नाही भेटत बंड्या, नाही भेटत मला. जिलर साहेब माझी बायको गौरी आली. गौरी कशाला आली? ज्यावेळी मी दरोडे टाकतो, ज्यावेळी पैसा आणतो आणि त्यावेळेस तू मला रोखलं नाही. आज मला भेटून काही उपयोग नाहीये. तू माझ्या नजरेसमोरून साथी हो गौरी. अरे बाबा, आमच्या मातोश्री आल्या. आई तू आलीस. आई तू आलीस ना? अगं आई, मी शेजारच्या काकाच्या खिशातले माझ्या सरांच्या पॉकेट मध्ये 100 रुपये चोरले. त्यावेळेस मला फटकावलं असतं तर मी आज तेवढे करत नव्हतो. मी जवळ ज्या वेळी चोरी केली त्यावेळेस तू मला पाठपुटली, छान केलं. माझ्या लहानपणापासून संस्कार केले असते तर तुझा हा लेख पाठवत नसता नाही. मला उद्या सकाळी पहाटे 4:05 वर नक्कावणार आहे. मी नसणार धन्यवाद.